धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला याचं दुःख। बीड विनयभंग प्रकरणामध्ये लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल, आरोपानंतर संदीप क्षीरसागर यांचा पलटवा। महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा रवींद्र चव्हाण यांच्या हाती, बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा। देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे सर्वच बडे नेते आणि मंत्री उपस्थित। मुंबईत भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन। पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला, दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी। गेटवे ऑफ इंडिया जेटी विरोधातल्या याचिकेवरील निकाल मुंबई हायकोर्टात राखून ठेवला। प्रकल्प लादल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप, तर प्रकल्पामुळे कोणताही धोका नसल्याचं सरकारचं मत। वारीदरम्यान कुठल्याही कारणानं वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून 5 लाखाची कुटुंबियांना मदत मिळणार। 60% अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाख, तर त्यापेक्षा कमी अपंगत्व आल्यास 74,000ची मदत मिळणार। हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये 4 ठिकाणी ढगफुटी, एकाचा मृत्यू, 13पेक्षा अधिक लोक अडकल्याचं वृत्त। अनेक जण बेपत्ता, तर घरं आणि वाहनं देखील वाहून गेली। उत्तराखंडच्या पौडीमध्ये संपूर्ण डोंगरच खचला। कोटद्वार, बद्रीनाथ आणि यमुनोत्री मार्ग बंद। महाराष्ट्रातील 200 पर्यटक अडकल्याची माहिती। उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री शिंदे यांचा संवाद। उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात, शक्य ती सर्व मदत पोहोचू, शिंदेंची ग्वाही। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेसोबत संवाद। दहशतवादाविरोधातील लढण्यात अमेरिकेनं पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले। भारत अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक दृढ करण्यावर चर्चा।